पाहतात आमचा स्पेशल रिपोर्ट धडक बेधडक। आज आपल्यासोबत आहेत घेरडी गावातील सामाजिक कार्यकर्ते। काय नाव सर आपलं? शिदा मेटकरी। सध्या या तालुक्यामध्ये निवडणूक लागलेली आहे, या तालुक्याचा आमदार कसा असला पाहिजे? तालुक्याचा आमदार सुशिक्षित आणि शिकलेला असला पाहिजे आणि चारित्र्य संपन्न असला पाहिजे, पहिला मुद्दा। बर। आणि प्रत्येक माणसाचं येणाऱ्या जाणाऱ्याचं काम केलं पाहिजे त्या माणसानं, त्याची जनतेत क्रेज निर्माण पाहिजे, तरुणाचं युवकाचं नेतृत्व करणारा पाहिजे। म्हणजे असा तुमच्या असा कोण असेल असं आमदार तुम्हाला वाटतं? बाबासाहेब देशमुख। बाबासाहेब देशमुख या तुमच्या म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं यामध्ये ते बाबासाहेब त्या चौकटीत बाबासाहेब देशमुख बसतात? 100% बाबासाहेब देशमुख त्या चौकटीत बसतात। बरोबर। तुम्ही काय अनुभवलं नेमकं? आम्ही प्रत्येक गोष्ट बाबासाहेब अनुभवल्या। कधी 12 वाजता फोन करा, 1 वाजता करा, 2 वाजता करा, कधीही फोन उचलणार, कामाचं कसली अडचण असते ते फोन करणार अधिकाऱ्याला आणि ते कामाचं निरसन करणार। आता तुमच्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची प्रचार यंत्रणा चालू आहे, तुम्ही त्यामध्ये सक्रिय आहात? हो, सक्रिय। तर महिलांचा सहभाग त्यामध्ये आहे? हो, महिलांचा सहभाग आहे। घर टू घर आम्ही प्रचार करतोय, प्रत्येक घर टू घर जाऊन चित्र दाखवायचं आमचं काम आहे, आम्ही करतोय। जनतेचं उत्कृष्ट आम्हाला प्रतिसाद आहे, लोकांचा प्रतिसाद बऱ्यापैकी आहे, 100% प्रतिसाद। काय सांगतायत लोक? बाबासाहेब आणि आमदार साहेबांनी जे आज 40-50 वर्ष काम केलं आहे त्याच्या जीवावर आम्ही निवडणूक आम्ही जिंकलेली आहे। म्हणजे आबासाहेबांनी जे 40-50-55 वर्ष जे तालुक्यामध्ये काम केलं त्या कामाची पोचपावती आता तुम्हाला या मतदानामधून मिळणार आहे असं तुम्हाला वाटतं? हो, 100%। आज जे आमदार साहेबांनी जे 50-55 वर्ष काम केले त्या कामाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक जिंकत आहे। म्हैसाळचं पाणी असेल, टेंबू असेल, पंढरपूरचं पिण्याचं पाणी असेल, कुठं टेंबू कुठं म्हैसाळ अशी हे नेत्यांची भाषणं असायची, कुठं घेरडी कुठं सांगोला पंढरपूर कुठं पेज पाणी हे येत असते का असली भाषणं असायची। बरं, तेच नाही ते सांगतायत की पाणी आम्हीच आणलं म्हणून? आता म्हणणार की त्यांचं कामच आहे, मतं मिळवण्यासाठी म्हणणार आम्हीच पाणी आणलंय। आता जनतेला फसवायचं म्हणजे काय त्यांच्याकडे दुसरं काय आहे? पण आता विद्यमान आमदार जे आहेत शाजीभाऊ पटेल हे जे सांगतात की तुमच्या गावाला त्यांनी भरपूर निधी दिला। काय कुठं निधी दिला आहे आता तुम्हाला दाखवतो। प्रत्येक आता मी मेटकरवाडीचा आहे, मेटकरवाडीचा बोर्ड लावला होता गेल्या 6 महिन्यात चौकात, 4,61,00,000 रुपयाचा बोर्ड लावला होता। 6 महिन्यानं आता इलेक्शन बोर्ड काढून टाका, 2-4 महिने झाले बोर्ड आता काढला। 6 महिने बोर्ड होता घेरडी चौकात होता, केला रोड। आम्हाला त्या रोडनं सध्या जाता येत नाही। आमदार साहेबांनी रोड 10 वर्ष झाले केले, त्याच्यानंतर रोड अजून झालेला नाही। आम्हाला जाताना खड्डे आहेत, गुडघे एवढे खड्डे आहेत मेट्रोला जाताना। कशात तर अडकलं असेल ना? मग ते कशात सुद्धा अडकलं नाही, निधी नाही, फक्त कागदावर त्यांचा निधी आहे। खोटं बोलण्याशिवाय दुसरं त्यांना काहीही येत नाही। म्हणजे तुम्ही चौकात जाताना बघा, गिरडी चौकात खड्डा आहे, तुम्ही खात्री करा चौकात चला, तुम्हाला दाखवतो खड्डा आहे म्हणते रोड केला। आता परवा रोड केला, 1 महिना सुद्धा झाला नाही। शंभू महादेव त्या रोडला बघा जाऊन तुम्ही, उकललाय रोड ती सध्या आता। निकृष्ट पद्धती निकृष्ट झालाय थोडाफार, ते निकृष्ट 200 मीटर असं मला वाटते। बरं, ते सुद्धा चांगला केला नाही, फक्त ती खडी ती टाकली, ती आता उकरून लोकांना जाताना खडी उडून लागले लोकांच्या अंगाला। म्हणजे विकास काम फक्त कागदावर, दुसरं काही नाही त्यांचं काम। आता हे प्रत्यक्षामध्ये काम होण्यासाठी किंवा कागदावरचं काम खरोखर प्रत्यक्षात काम रस्त्यावर येण्यासाठी जनतेला त्या कामाचा फायदा होण्यासाठी बाबासाहेब देशमुख आमदार होणे काळाची गरज आहे। बाबासाहेब देशमुख आमदार झाल्याशिवाय होऊ शकत नाही। आता काय ठरलंय तुमचं? बाबासाहेब देशमुखांना आमदार करल्याशिवाय पर्याय नाही या जनतेला। बाकी अजून काय बोलू शकता का बाबासाहेब बद्दल? तीच बाबासाहेब हा जनतेचा युवकांचा बुलंद आवाज आहे। प्रत्येक माणसाच्या घराघरात हृदय बाबासाहेब देशमुख आहे। कसलंही तुमचं काम असू दे, बाबासाहेब दिवशी येऊन यांना फोन केला की त्याची गाठ घेणार, तुमचं काय अडचणीत असू द्या, दुःखदुःखात असू द्या, प्रत्येक ठिकाणी ते येऊन बिचारा म्हणजे सहकार्य करतोय। धन्यवाद।